हाय फ्रेंड्स, इकडे पहा मी आज व्हेज पुलाव बनवलेला आहे. तर अगदीच 30 ते 40 मिनिटात आपण हा गरमागरम असा पुलाव तयार करू शकतो. बेसिक अशा भाज्या असल्या आपल्या घरात तर आपल्याला हा पुलाव अगदीच झटपट बनतो. त्यासाठी आपल्याला 2 ग्लास तांदूळ, बासमती तांदूळ किंवा आपण आपले कुठलेही साधे तांदूळ घेतले तरी चालतात. तर त्यासाठी 2 ग्लास तांदूळ, 2 ग्लास पाणी टाकून आपल्याला छान मीठ, चवीपुरतं मीठ आणि अर्ध लिंबू टाकून छान अशा 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर एक मोठा गाजर कट करून घ्यायचा आहे. गाजर कट झाल्यानंतर एक मोठा कोबीचा 1/4 भाग छान असा बारीक आकाराचा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मोठा एक टोमॅटो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर 100 ग्राम पनीर आपल्याला इकडे छोटे छोटे स्लाईस त्याचे कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक मोठा आकाराचा कांदा आपल्याला छान असा लांब लांब असा स्लाईस त्याचे कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या आपल्याला अशा मधोमधून उभ्या आकाराच्या कट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर कट करून घ्यायची आहे. एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून आपल्याला हा कांदा मस्त असा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांद्याला छान लाल रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांदा छान लाल झाला की तो काढून घेऊन त्याच पॅनमध्ये आणखी 1 चमचा तेल टाकून हे आपल्याला कट केलेले पनीरचे स्लाईस छान असे लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. पनीर छान लाल झाला की काढून घेऊन त्यामध्ये तो चिरलेला कोबी आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कोबी छान लाल झाला की काढून घेऊन त्यामध्येच आपल्याला चिरलेला टोमॅटो आणि गाजर छान असं मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच तेलामध्ये 2-3 तमालपत्र, खडे मसाले, अद्रक लसूण पेस्ट टाकून छान असं लाल होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. अद्रक लसूण पेस्ट लाल झाली की भात बघायचा आपला कसा शिजलेला आहे. त्यानंतर हे तळून घेतलेल्या सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. भाज्या छान मिक्स झाल्या की मिरच्या टाकून आपल्याला अजून थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर बेसिकचे मसाले, चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे. पुलाव मसाला आवर्जून टाका. त्यानंतर शिजलेला भात वरून टाकून हवा तो खायचा कलर टाकून 10 मिनिटे वाफ घ्यायची. थँक्यू.